इरिगेटेड केली आणि त्याच्याने शिरपूर तालुक्याचा एकदम बदलाव व्हायची सुरुवात होऊन गेली. आज सर तुम्हाला पटणार नाही, आमच्याकडे हे 475 बंधारे मी बनवले. ते 200 फूट पासून ते 20 फूट वर पाणी घेऊन आलो. 5000 फार्मसीचे मुलं इथे शिकले, MCA वगैरे बाकी वेगवेगळे आहेत. सर तुम्हाला पटणार नाही, ह्या गावामध्ये इतके मुलं पास झाले, त्याच्यामधून 10 मुलं बी शिरपूर मध्ये राहत नाही. सगळे हिंजेवाडी वगैरे सगळीकडे. हिंजेवाडीमध्ये शिरपूरचे 25% मुलं हे हिंजेवाडीमध्ये आहेत. हे बदलाव आपण घडून आणलं. आदिवासी विद्यार्थीसाठी नीट आणि जेईच्या मोफत शिक्षण आपण 5 करोड रुपये दरवर्षी SVTM त्याच्यावर खर्च करते. त्याच्यामधून आतापर्यंत 80 डॉक्टर झाले. पण आता माझा अंदाज आहे की पुढच्या वर्षापासून 22 या 20 या 15 डॉक्टर MBBS साठी जातील. हे बदलाव की आम्ही घडून आणलं. माझं असं मत आहे, आदिवासी विभागामध्ये 5,000ची 5 शाळा निर्माण करतोय, ते SVTM ची आहे. आणि इथे सगळ्यांचे जीवन कसे बदलेल, ते 2 पायावर मजबूत कसे राहतील, याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. ते झाल्याशिवाय राहणार नाही. देश पातळीवर विविध ठिकाणी बेंगलोर, हैदराबाद, नवी मुंबई, चंडीगड, इंदोर, शिरपूर, धुळे येथे कॉलेज सुरू आहे. यावर्षी अहमदाबादला चालू होते आणि नंतर नागपूरला पहिले, नंतर भुवनेश्वर, नंतर नोएडा आणि रायपूर. 40 एकर त्या सरकारने मला दिली आहे आणि त्याच्यामध्ये तिथल्याही लोकांचे जीवन बदलण्यासाठी मी बसलो आहे. एकदा मला 11 वर्ष पूर्वी 12 वर्ष पूर्वी दुबईचे शेखने बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दुबईला आमच्याकडे संस्था स्थापन करा. मी त्याला तिथे तर काही बोललो नाही, पण जे लोक आले होते त्यांना मी सांगितलं, अरे माझ्या देशचे मी मुलं शिकवू शकत नाही, तर तुझ्या दुबईला कुठे जाऊन तुझे मुलं शिकवू. मला आमच्या देशाच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, हे त्याच्यामध्ये माझी भावना आहे. तालुका लेवलवर जर विकास करायचा असेल तर शेतकरीचे जमीन मध्ये पाणी यायला पाहिजे, त्यांचे मुलं चांगलं शिक्षित होऊन नोकरीला लागायला पाहिजे. एक साहेब आणखी मागतो, आमच्या तालुक्यामध्ये IIT पार्क नाही, IT पार्क नाहीये, MIDC नाहीये. हे दोघांची गोष्ट साहेब आपण करायला पाहिजे. आणि महत्वाचं असं आहे की सगळे इंजिनियर आमचे बाहेर IT पार्क साठी कुठली तरी साहेब तुमचं वजन वापरून एक तरी चांगली इथे IT पार्कच्या तुम्ही उभं केलं तर आमचे मुलं हिंजेवाडीवरून इथे परत येतील. आणि MIDC झाली तर गरिबांचे मुलांना नोकऱ्या मिळेल. आणि एक अरुणावती नदीवर साहेब 5 बंधारे, एक बंधारा आपण आज पाहिलं, असे 5 बंधारे जर करून दिले तर आमच्याकडे हजारो एकर जमीन मध्ये कायम स्वरूपी माझ्या गेल्यानंतर मी 30 वर्ष या गावाला पाणी राहील अशी व्यवस्था मी करणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये मदत कराल अशी भावना व्यक्त करतो. त्याच्या जमीन मध्ये पाणी पाहिजे, त्याला चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे, 2री 4थी पर्यंत शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, शिरपूर शहर चांगलं असायला पाहिजे. हे 4 शिस्त मी केली. आज ज्याचं तुम्ही उद्घाटन करताय ते नंदुरबार, धुळे, जळगाव आणि खंडवा या 4 डिस्ट्रिक्टचे सामान्य गरीब माणूस इथे येऊन सेवा घेतील. यासाठी 1200 बेडेडच्या हॉस्पिटल, कुठल्याही ग्रामीण भागामध्ये नसेल असं हॉस्पिटल मी बनवून आपल्याला समर्पित केलेलं आहे. त्याचा फायदा इथला सामान्य गरीब आणि आदिवासी माणसाला मिळेल. MRI सरकार सगळे 10,000चे उत्तर पैसे देतात, मी 3,500 मध्ये MRI करतो. सगळं कमी किंमत मध्ये सगळं करणार. आणि हे सगळं करताना साहेब
मी फार मुख्यमंत्री पाहिले, मी 8 टाइमचा आमदार आहे. मी तुमच्या समोर कौतुक करत नाही, पण तुमच्या सरकार चीफ मिनिस्टर माझी लाईफ मध्ये पाहिलेला नाही आणि त्यामुळे तुमची प्रत्येक वेळी इथे बोलवतो. आपणच भूमिपूजन केलं तर आज आपणच उद्घाटन करतात. आणि आखरी एक विनंती आहे साहेब, ते तुम्ही मान्य करा. तुम्ही मोठे मोठे शहरामध्ये फार काम करतात, मोठे मोठे शहराचं उत्थान करतात,